मोठा कॅमेरा नाही, महागडा सेटअप नाही आणि ना कुठला फिल्मी बॅकग्राऊंड, तरीही फक्त स्वतःच्या भन्नाट कॉमेडी टायमिंग, चेहऱ्यावरील एक्सप्रेशन आणि सामान्य लोकांच्या आयुष्यातील मजेशीर गोष्टी दाखवत लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारा एक तरुण आज सोशल मीडियावर सुपरस्टार बनला आहे. नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय कथार्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत सोशल मीडिया जगतात वेगाने लोकप्रिय झालेल्या कॉमेडी क्रिएटर आर्यन केल्विन यांच्या संघर्षापासून यशापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास. आर्यन केल्विन हे झारखंड राज्यातील धनबाद येथे राहणारे एक साध्या कुटुंबातील तरुण. त्यांच्या घरची परिस्थिती खूपच सामान्य होती. वडील मेहनत मजुरी करून घर चालवत होते. त्यामुळे लहानपणापासूनच आर्यन यांनी संघर्ष जवळून पाहिला. शाळेत ते अभ्यासात ठीक होते, पण त्यांची खरी ओळख होती त्यांचा विनोदी स्वभाव. वर्गात मित्रांना हसवणे, शिक्षकांशी नक्कल करणे, मजेदार संवाद बोलणे ही त्यांची खासियत होती. अनेक वेळा शिक्षकांकडून ओरडा देखील मिळायचा, पण मित्र कायम म्हणायचे, तू मोठा होऊन काहीतरी वेगळं करणार आहे. हळूहळू ही गोष्ट त्यांच्या मनात बसली आणि लोकांना हसवणं ही आपली खरी ताकद आहे हे त्यांना समजून आलं. जेव्हा भारतात इंटरनेट स्वस्त झालं आणि स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या हातात पोहोचले, तेव्हा आर्यन यांनी यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर कॉमेडी व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. त्यांना जाणवलं की लोकांना हसवणं हे फक्त छंद नाही, तर करिअर देखील होऊ शकतं. साध्या आयुष्यातील गोष्टी देखील लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतात. पण स्वप्न पाहणं सोपं असतं, ते पूर्ण करण्यासाठी लागते ती म्हणजे हिंमत. मोठा कॅमेरा नव्हता, महागडी लाईट नव्हती, माईक नव्हता. मोबाईल समोर ठेवण्यासाठी ट्रायपॉडच्या जागी पुस्तकांचा ढीग लावला जायचा आणि त्याच छोट्या सेटअपमधून त्यांनी पहिला व्हिडिओ शूट केला. व्हिडिओ अपलोड झाला, पण पहिल्या दिवशी अवघे 20 ते 30 व्ह्यूज आले. कमेंट नाहीत, लाईक्स कमी आणि आसपासचे लोक देखील म्हणायचे, यातून काही साध्य होणार नाही. अशा परिस्थितीत अनेक लोक हार मानतात, पण आर्यन केल्विन यांनी मात्र हार मानली नाही. त्यांनी स्वतःला एकच गोष्ट सांगितली, जर 20 लोक हसले असतील तर ती सुरुवात आहे. हीच सकारात्मक विचारसरणी त्यांना पुढे घेऊन गेली. आर्यन यांनी एक महत्त्वाची गोष्ट ओळखली, ती म्हणजे लोकांना फक्त जोक्स नाही तर स्वतःच्या आयुष्यासारख्या गोष्टी पाहायला आवडतात. त्यामुळे त्यांनी रोजच्या जीवनावर आधारित व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आईची ओरड, मित्रांच्या विचित्र सवयी, कॉलेज लाईफ, रिलेशनशिपमधील गोंधळ, पॅरेंट्सचं ओव्हर थिंकिंग आणि भारतीय घरांमधील मजेशीर प्रसंग. त्यांची कॉमेडी इतकी रिलेटेबल होती की लोकांना वाटू लागलं, अरे हे तर आपल्या घरातच होतं. त्यांच्या व्हिडिओमधील देशी स्टाईल, साधेपणा आणि नैसर्गिक अभिनय लोकांना प्रचंड आवडू लागला. प्रत्येक क्रिएटरच्या आयुष्यात एक असा क्षण येतो जेव्हा त्याची मेहनत अचानक फळ देऊ लागते. आर्यन यांच्या बाबतीतही असंच काहीतरी झालं. भारतीय कुटुंबातील एका मजेशीर प्रसंगावर त्यांनी बनवलेला व्हिडिओ अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाला. हजारो लोकांनी तो शेअर केला. काही दिवसात लाखो व्ह्यूज आले. सबस्क्रायबर वेगाने वाढू लागले. पहिल्याच कमेंट सेक्शनमध्ये लोक लिहू लागले, भाऊ पुढचा व्हिडिओ कधी येणार. हा तो क्षण होता जिथून आर्यन केल्विन यांची खरी ओळख तयार होऊ लागली. लोकांना फक्त हसवणं दिसतं, पण त्या हसण्यामागचा संघर्ष फार कमी लोकांना माहीत असतो. सतत नवीन आयडिया शोधणे, ट्रोलिंग सहन करणे, अभ्यास आणि कंटेंट क्रिएशन यामध्ये बॅलन्स ठेवणे, कमी साधनांमध्ये शूटिंग करणे, अनेक वेळा व्हिडिओवर कमी व्ह्यूज येणे, हे सगळं त्यांनी अनुभवलं. कधीकधी मोटिवेशन पूर्णपणे कमी व्हायचं, पण त्यांनी कधी काम थांबवलं नाही, कारण त्यांना माहिती होतं की कन्सिस्टन्सी हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. सुरुवातीला घरच्यांना वाटायचं की मोबाईलवर व्हिडिओ बनवून काही भविष्य नाही, पण जेव्हा लोक त्यांना ओळखू लागले, सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढू लागले आणि त्यांच्या कामातून कमाई होऊ लागली, तेव्हा कुटुंबाचाही दृष्टिकोन बदलला. हळूहळू घरच्यांनी त्यांना सपोर्ट करायला सुरुवात केली. अशा एका सामान्य कुटुंबातील मुलाने स्वतःच्या मेहनतीवर सोशल मीडियावर वेगाने ओळख निर्माण केली. वेळेनुसार आर्यन यांनी स्वतःमध्ये खूप सुधारणा केल्या. एडिटिंग अधिक चांगली केली, स्टोरी टेलिंगवर काम केलं, मल्टी कॅरेक्टर रोल्स सुरू केले, सोशल मीडिया ट्रेंड्सचा योग्य वापर केला आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला.
या मेहनतीमुळे ते इतर अनेक क्रिएटरपेक्षा वेगळे ठरले. आज आर्यन केल्विन हे फक्त एक यूट्यूबर किंवा इंस्टाग्राम क्रिएटर नाही, तर लाखो तरुणांसाठी प्रेरणा बनले आहे. त्यांच्या व्हिडिओमुळे अनेक लोकांचा ताण कमी होतो. अनेक चाहते म्हणतात, तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर दिवस चांगला जातो. काही लोक तर असं सांगतात की कठीण काळात त्यांच्या कॉमेडी त्यांना हसवण्याचा प्रयत्न करते. एका कॉमेडियनसाठी आणि कंटेंट क्रिएटरसाठी यापेक्षा मोठं यश दुसरं काहीच असू शकत नाही. आर्यन केल्विन यांची ही कहाणी आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते. सुरुवात छोटी असली तरी स्वप्न मोठी असू द्या. महागडी साधनं नसली तरी मेहनत, सातत्य आणि स्वतःवर विश्वास असेल तर यश नक्कीच मिळते. 20 व्ह्यूजपासून सुरू झालेला प्रवास आज लाखो लोकांच्या प्रेमापर्यंत पोहोचला आहे. आणि म्हणूनच आर्यन केल्विन यांची ही कहाणी प्रत्येक नवीन कंटेंट क्रिएटरसाठी प्रेरणादायी ठरेल. तर मित्रांनो, तुम्हाला आर्यन केल्विन यांचा हा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही प्रेरणादायी स्टोरी आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.